स्टार्ट शालिनी मॅडम करूयात का? आपण. ओके. हॅलो. नमस्कार, मी ॲडव्होकेट शालिनी अदलिंग जन अदालत लीगल लेक्चर सिरीज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याला पुणे येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुरेखाजी किंकर मॅडम वक्ते म्हणून लाभलेले आहेत. 21 डिसेंबर 2024 रोजी आपण मॅडमचे द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट पार्ट 1 वर मार्गदर्शन घेतले होते. आज आपण याचाच पार्ट 2 म्हणजेच द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट पार्ट 2 यावर मार्गदर्शन घेणार आहोत. सुरेखाजी किंकर मॅडम यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. मॅडम 45 वर्षापासून वकिली व्यवसायात आहेत. सिव्हिल क्रिमिनल कन्व्हेन्सिंग मध्ये मॅडमची प्रॅक्टिस आहे. सिम्बॉयसिस लॉ कॉलेजमध्ये 5 वर्षे त्यांनी लेक्चररशिप केलेली आहे. तसेच TG कॉलेज खराडी येथे 4 वर्षे त्यांनी लेक्चररशिप केलेली आहे. किंकर मॅडम, तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. थँक्यू. स्टार्ट करूयात आपण आता. पण मागच्या तारखेला मी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट कसं वाचावं, पार्टीचं वर्णन कसं असावं, डेट बघावी, स्टॅम्प बघावं, हे सगळे आपण एक कॉन्ट्रॅक्ट कसं लिहावं या दृष्टिकोनातनं बघितलं होतं. तर आपण आता कॉन्ट्रॅक्टच्या कंडिशन्स कशा असाव्यात याच्याबद्दल बोलूयात. किंवा आपल्याला एखाद्या कॉन्ट्रॅक्टवर दावा करायचा असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट कसं वाचायला पाहिजे. आता काही वेळेला काही कॉन्ट्रॅक्टमध्ये कंडिशन प्रिसिडेंट आणि कंडिशन सबसिक्वेंट असं लिहिलेलं असतं. म्हणजे कसं की एखादी अट असते ती पहिली पूर्ण व्हायला लागते. ती पूर्ण झाल्यानंतर समोरच्या माणसाचा रोल सुरू होतो. मग आता समजा मी ठरवलं की मी माझं घर तुम्हाला पेंट करायला द्यायचं, पण मी माझं घर रिकामं करून दिलं तर तुम्ही पेंट करणार, मी तुम्हाला पेंट करून आणून दिला तर तुम्ही पेंट करणार. तर तुमच्या ऍग्रीमेंट प्रमाणे तुम्हाला बघायला लागेल, दावा करायचा असेल तर कुठली गोष्ट पहिली व्हायची गरज आहे का दोन्ही गोष्टी एकत्र होऊ शकतात. म्हणजे आता काही वेळेला कसं की आपण रेसिप्रोकल प्रॉमिसेस बघतो की आपण एखाद्याने घर विकतचं ठरवलं आणि एखाद्याने घर विकत घ्यायचं ठरवलं, आपली घराची किंमत ठरली की एकाच दिवशी खरेदी खताच्या वेळेला तुम्ही पैसे देता, तो तुम्हाला खरेदी खत लिहून देतो, तुम्हाला जागा मिळते. याला काय म्हणतात, रेसिप्रोकल प्रॉमिसेस. म्हणजे एकाच वेळेला दोघांनी आपापलं रोल करायचं असतं. तर म्हणून जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर त्याचा परफॉर्मन्स कसा करायचा, कॉन्ट्रॅक्ट होणं एक भाग आणि त्या कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे प्रत्येक गोष्ट होती की नाही हे बघणं हा दुसरा भाग येतो. म्हणून मग आपण काय म्हणतो, परफॉर्मन्स ऑफर करायला. सो जो कॉन्ट्रॅक्ट करतो त्याला आपण परफॉर्मन्स कसा करणार. म्हणजे आता समजा मी तुम्हाला सेल डीड करून द्यायचं कबूल केलं आणि आपलं ऍग्रीमेंट सेल झालं, मग मला जेव्हा तुम्हाला सेल डीड करून द्यायची वेळ येते किंवा त्यातल्या काही भागांची पूर्तता मला करायची असते, म्हणजे तुम्ही म्हणता की तुम्ही मला टायटलची सगळे डॉक्युमेंट्स द्या, मग तुम्ही सगळे टायटलचे डॉक्युमेंट दिल्यानंतर मी तुम्हाला, तरी सुद्धा तुम्ही जर खरेदी खत करत नसाल तर मग मी माझा परफॉर्मन्स तुम्हाला एक नोटीस देऊन कळवायला लागतो की असं असं मी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स पाठवली आहेत, आता मी तुम्हाला डॉक्युमेंट करून द्यायला तयार आहे, तर तुम्ही डॉक्युमेंट करून घ्या. आता ह्याला काय म्हणतात, ऑफर ऑफ परफॉर्मन्स. आता ऑफर ऑफ परफॉर्मन्सला क्रायटेरिया काय आहेत की कोणी परफॉर्मन्स करायला द्यायचे, कोणी ऑफर करायला पाहिजे आणि कोणी करायला पाहिजे. आता समजा माझ्या मालकीची प्रॉपर्टी असेल, मी तुमच्याबरोबर ऍग्रीमेंट केलं आणि मी म्हटलं आता मी नाही करू शकत, माझी बहीण करून देईल, तर तसं नाही चालणार. कारण ती जर प्रॉपर्टी माझ्या नावची असेल तर परफॉर्मन्स मीच करायला पाहिजे. आता तुम्ही अमिताभ बच्चन बरोबर कॉन्ट्रॅक्ट केलं तर पिक्चरमध्ये काम तर अमिताभनीच करायला पाहिजे, दुसऱ्या कोणी करून कसं चालेल. सो परफॉर्मन्स कोणाकडनं मागायचा किंवा परफॉर्मन्स कोणी ऑफर करायचा, त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मधली पार्टी कोण आहे ती तुम्हाला बघायला लागते. तर काही वेळेला पार्टनरशिप फर्म असते. पार्टनरशिप फर्म असते, जर सगळ्या पार्टनरशिप डीड प्रमाणे कुठलंही एक पार्टनर जर ऑफर करू शकत असेल आणि समजा त्याचं नाव डॉक्युमेंटला नसेल पण फर्मचं नाव असेल, तर एक पार्टनर नाही तर दुसरा पार्टनर त्याच्या जागी ऑथराइज पार्टनर म्हणून परफॉर्मन्स ऑफर करू शकतो किंवा परफॉर्मन्स ऍक्सेप्ट पण करू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला आता एक कॉन्ट्रॅक्ट झाला, आता पुढच्या स्टेजमध्ये परफॉर्मन्स कोणी करायचं. तर परफॉर्मन्स कोणी करायचं की ज्या माणसाचं नाव त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे त्या माणसाने ते करायला पाहिजे. पण काही वेळेला कसं असतं की कंपनी असते, कंपनीचं आपण ऑथराइज सिग्नेटरी म्हणून एका कोणाचं तरी नाव लिहितो, तर परफॉर्मन्स त्या ऑथराइज सिग्नेटरीनीच करायला पाहिजे असं नाही. त्याच्याऐवजी दुसरा कोणी कंपनीच्या वतीने रिझोल्युशन व्यवस्थित त्यांनी करून आणलं तर तो करू शकतो. त्यामुळे आता आपल्याला पहिलं काय बघायचं की परफॉर्मन्स कोणी करायचं किंवा तुम्ही कोणाकडनं मागायचं. आता पार्टनरशिपमध्ये एक पार्टनरच नाहीये, त्या पार्टनरला तुम्ही परफॉर्मन्स मागितलं तर तो कसा देईल तुम्हाला.
सो मग परफॉर्मन्स मागणं, मग परफॉर्मन्स मागायचं म्हणजे काय म्हणतात, की तुम्ही कळवायचं त्याला, की असं असं आपले डॉक्युमेंट झालं होतं आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला परफॉर्मन्स करून द्यायला तयार आहे. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला वाद कसे होतात, की बहुतेक व्यापारी लोक ऑनलाईन हे करतात, की मला 100 पोती माल पाठव. आता परफॉर्मन्स तुम्ही काय म्हणणार, 100 मला साखरेची पोती पाहिजेत. मग कुठे पाहिजेत? माझ्या दुकानात पाहिजेत का माझ्या गोडाऊन मध्ये पाहिजेत, किती तारखेला पाहिजेत, केव्हा पाहिजेत. मग इथं कसा येतो प्रश्न आता, की फक्त तुम्हाला गुड्स रिसीव्ह व्हायला पाहिजेत. मग गुड्स रिसीव्ह व्हायला पाहिजेत ते कुठल्या दिवशी, कुठल्या टाइम तुम्ही ठरवू शकता. आणि मग कुठलं टाइम आणि कुठल्या जागी द्यायचं आहे असं तुम्ही ठरवलं, तर मग परफॉर्मन्स तुम्ही ऑफर करताना म्हणू शकता, की 100 पोती साखर तयार आहे, कुठे माल पाठवायचं सांग. जर तुमच्या अग्रीमेंटमध्ये लिहिलेलं असेल, की माल ह्या ठिकाणी पाठवा, इतकी वाजता पाठवा, तर चालतं. पण आता ह्यावेळेला काही वेळेला डिस्प्यूट कसे होतात, की पार्टनर परफॉर्मन्स कुठे करायचा ही प्लेस लिहिलेली नसते. काही वेळेला परफॉर्मन्स किती वाजता करायचं हे सुद्धा महत्वाचं असतं. म्हणजे सपोज तुमच्या घरी एखादं फंक्शन आहे आणि म्हणून तुम्हाला जेवणाची तुम्ही ऑर्डर दिली असेल. सकाळी लोकांना जेवायला बोलवले, त्या माणसाने जेवण सकाळी 11-12 वाजेपर्यंत देणं अपेक्षित आहे, तो संध्याकाळी घेऊन आला. तर मग काय उपयोग आहे तुम्हाला? म्हणून परफॉर्मन्सला वेळ, दिवस आणि जागा या तिन्ही गोष्टी आपल्याला बघायला लागतात. म्हणून मग अग्रीमेंट झाल्यानंतर कुठल्या पार्टीला पहिला परफॉर्मन्स करायचा, मग त्या पार्टीने ते कळवायला लागतं. आता तुम्ही जर ठरवलं, की मला इतका ऍडव्हान्स दिल्यानंतर मी पुढचं काम करीन आणि मी तुम्हाला ऍडव्हान्सच नाही दिला, तर ह्याच्यात कसं होतं, की कंडिशन प्रेसिडेंट काय, मी ऍडव्हान्स द्यायचा. मी जर तुम्हाला ऍडव्हान्सच दिला नाही, तर तुम्ही परफॉर्म करायचा प्रश्नच येत नाही. मग ह्याच्यात कसं होतं, डिस्चार्ज फ्रॉम द परफॉर्मन्स असा कन्सेप्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे, की मी पैसे दिल्यानंतर तुम्ही तुमचं काम करायचं आणि मी पैसेच तुम्हाला वेळेत दिले नाहीत, तर यू आर डिस्चार्ज फ्रॉम युअर ऑब्लिगेशन टू परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट. मग असं झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, समोरचा माणूस कदाचित नुकसान भरपाई पण मागू शकतो, की मी एवढी सगळी तयारी केली, हे कॉन्ट्रॅक्टमुळे न झाल्यामुळे माझं इतकं नुकसान होते. अशा पद्धतीने सुद्धा मग तुम्हाला परफॉर्मन्स दिला गेला नाही, ठरला तसा झाला नाही, तर तुम्ही परत त्यांच्या विरुद्ध दावा, त्यांना कंप्लायन्स करायची नोटीस देऊ शकता, किंवा कंप्लायन्स झालाच नाही ठरल्याप्रमाणे, म्हणून आता मला कॉन्ट्रॅक्ट करायचं नाही, असंही तुम्ही त्यांना कळवू शकता. सो आता परफॉर्मन्स मध्ये काय वेळेला कसं होतं, समजा आता युनिफॉर्मचे ऑर्डर दिले असतील, तर पर्टिक्युलर युनिफॉर्म पर्टिक्युलर तारखेपर्यंत शाळा सुरू व्हायच्या अगोदर यायला लागतात. मग आता असं तुम्ही युनिफॉर्मचे ऑर्डर दिली असेल आणि स्पेसिफिक कलर कॉम्बिनेशन सांगितलं असेल आणि त्यांनी निम्मा एका कलरचे पाठवले, तर तुम्हाला कसं चालेल? मग त्याच्या वेळेला ते काय म्हणतात, की तुम्ही रिझनेबल अपॉर्च्युनिटी समोरच्या माणसाला द्यायला पाहिजे, की तुम्ही काय परफॉर्म करताय तेच अपेक्षित आहे का, त्याच्यापेक्षा वेगळं काय अपेक्षित आहे ते तुम्हाला बघायला लागेल. म्हणून मग अशा वेळेला काय करतात, की तुम्हाला इन्स्पेक्शन ऑफ द गुड्स, जेव्हा सेल ऑफ गुड्स ऍक्ट तुम्ही बघाल, त्याच्यात ह्या कन्सेप्ट दिलाय, की तुम्ही गुड्सची डिलिव्हरी देण्यापूर्वी जर गुड्स पर्टिक्युलर स्पेसिफिकेशन प्रमाणे आहेत, तर ते आहेत की नाही हे बघायची रिझनेबल अपॉर्च्युनिटी पण समोरच्या माणसाला द्यायला पाहिजे. म्हणजे आता परफॉर्मन्सच्या कंप्लायन्स मध्ये एवढ्या गोष्टी येतात, कोणी करायचा, कुठल्या ठिकाणी करायचा, किती वाजता करायचा, कुठल्या वेळी करायचा, असं असेल. आणि परफॉर्मन्सचा मोड काय दिलाय, जर परफॉर्मन्सचा मोड डिफरंट वेनी असेल, तर त्याच पद्धतीने ते तुम्हाला परफॉर्मन्स करायला लागतो. मग हा झाला परफॉर्मन्स. आता हा परफॉर्मन्स जर झाला नाही, तर काय, तर मग आपण जेव्हा बघू तेव्हा स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्ये आपण म्हणतो, की हा परफॉर्मन्स झालेला नाहीये, म्हणून मला स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा करायचा. मग तुम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्यापर्यंत येतो, पण त्याच्या अगोदर तुम्हाला परफॉर्मन्स ऑफर करायला लागतो. सो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट काय म्हणतो, की परफॉर्मन्स ऑफर व्हायला पाहिजे. आणि मग ती आता मी सांगितली ती सगळी पद्धत, कुणी करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे, कुठे केव्हा करायला पाहिजे, हा सगळा भाग येतो. तर हा भाग येतो परफॉर्मन्सचा. परफॉर्मन्सचा भाग आपल्याला केव्हा लागतो, की जेव्हा कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म होत नाही. आणि ते परफॉर्म होत नाही म्हणून तुम्हाला स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या जायला लागणार असेल, तर हा सगळा इश्यू आहे. आता काही वेळेला कसं होतं, की सगळं अग्रीमेंट झालंय, मग अग्रीमेंट झालंय तर मग दोन्ही पार्टी डिस्चार्ज होतात. पण काही वेळेला तुम्हाला कसं त्याचं रिसिट लिहून घ्यायला लागते, किंवा आम्ही काही वेळेला कसं म्हणतो, की कंप्लायन्स म्हणजे कबूल करायचं, की मला अग्रीमेंट प्रमाणे सगळं जे ठरलंय ते मिळालं. सो मग त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेता समोरच्या माणसाकडनं, की हा व्यवहार पूर्ण झाला, मला इतके पैसे राहिले होते, इतके पैसे मिळाले, संपलं.
मग हे कसं होतं, अकॉर्ड अँड सॅटिस्फॅक्शन ह्या कॅटेगरीत जातं. म्हणजे जर तुमचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाले, दोघांनी एकमेकाला देणं घेणं सगळं संपले, तर मग तुम्ही लिहून घेऊ शकता साधं की कॉन्ट्रॅक्टचा परफॉर्मन्स आहे, कोणाचं एकमेकाविरुद्ध देणं घेणं नाही. आणि समजा नाही झालं आणि दोघांमध्ये भांडणं झाली पण दोघांनी भांडणं कोर्टात न जाता आपोपसात मिटवायची ठरवली, ते अग्रीमेंट टर्मिनेट करायचं ठरलं. मग आता असं अग्रीमेंट टर्मिनेट करायचं दोघांनी ठरवलं असेल, मग तसं तुम्हाला डॉक्युमेंट तयार करायला लागतं. मग त्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता की असं असं आमचं अग्रीमेंट होतं, त्याला रद्दबादल करारनामा आपण असं म्हणतो, की आमच्या दोघांचं अग्रीमेंट ठरलं होतं, पण आम्हाला काही कारणाने दोघांनाही करता येत नाही. मग आम्हाला एकमेकाच्या विरुद्ध दोघांचं काही म्हणणं नाही, किंवा मला मी दिलेले पैसे एवढे परत मिळाले, आता माझा पुढचा काही क्लेम नाही, तो पण म्हणतो मला ह्यांच्याकडनं काही नाही पाहिजे. मग तुम्हाला ते अकॉर्ड अँड सॅटिस्फॅक्शन आणि डिस्चार्ज कॅन्सलेशन या 2 प्रकारांनी अग्रीमेंट कोर्टात न जाता सुद्धा तुम्हाला तुमचे राईट डिसाईड करून घेता येतात. नाहीतर मग कोर्टात जायचं म्हटलं की पुढची स्टेज आली मग स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या स्टेजमध्ये मग हे परफॉर्मन्स ऑफर करणं, नोटीस देणं जरुरीचे आहे का नाही. मग कॉन्ट्रॅक्टच्या टर्ममध्ये म्हटलंय का की परफॉर्मन्सची नोटीस देण्याची गरज नाही, ह्या इतक्या तारखेला असं व्हायला पाहिजे. नाही झालं तर तो ब्रीच समजता येईल. मग ते ब्रीच समजला की तुम्हाला परत स्पेसिफिक परफॉर्मन्स तुम्ही जाता येईल. सो हा एक साधा सिंपल परफॉर्मन्सचा क्रायटेरिया झाला. आता ह्याच्यामध्ये दुसरं काही वेळेला कसं होतं, परफॉर्मन्स पार्ट परफॉर्मन्स होतं आणि पार्ट परफॉर्मन्स होत नाही. पण त्या पार्ट परफॉर्मन्स झाल्यामुळे काय होतं, कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काही एक्सपेक्टेड आहे ते सगळं पूर्ण होत नाही. मग एवढाच पार्ट परफॉर्मन्स एखाद्याला ऍक्सेप्ट असेल की ठीक आहे बाबा, एवढं तर एवढं मला दे, आपण वाद मिटवून टाकू. तर मग ह्याच्यामध्ये कसं होतं की तुमचं पार्टली कंप्लाय झाले, पार्टली नाही कंप्लाय झाले. मग ह्याच्यामध्ये तुम्ही कोर्टातही जाऊ शकता किंवा तुम्ही डॉक्युमेंट लिहून घेऊ शकता की हा या परफॉर्मन्स आहे किंवा नाही झाला. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये काही वेळेला प्रॉब्लेम असा होतो की आपण कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट असं शब्द हे टर्म वापरतो. आता कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट जर तुम्ही म्हटलात तर मराठीमध्ये त्याला फार सुंदर शब्द वापरलाय, घटनावलंबी. म्हणजे एखाद्या घटनेवर त्या कॉन्ट्रॅक्टचा परफॉर्मन्स अवलंबून असतं. तर कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे आलेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय आहे ते तुम्हाला बघायला पाहिजे. जर कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झाले, फक्त परफॉर्मन्स नंतर होणार असतो. तर त्याचं सिंपल छोटं उदाहरण ह्याचं घ्यायचं म्हटलं तर आपण आपलं व्हेकल इन्शुरन्स करू. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं, जर तुमच्या व्हेकलला 1 वर्षाच्या ऍक्सिडेंट झाला तर जे काही नुकसान होईल ते इन्शुरन्स कंपनी तुम्हाला भरून द्यायचं असतं. मग इथं काय होतं, इथं कॉन्टिंजन्सी काय आहे, अपघात झाला तर. सो जर कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे आला असेल आणि त्याचा परफॉर्मन्स करायचा असेल तर मग तुम्हाला बघायला पाहिजे की त्या अग्रीमेंटमध्ये काय घटना आहे, ती घडली आहे का, ती घडली तरच तुम्हाला परफॉर्मन्स मागता येतो. म्हणून त्याच्यात काय म्हणतात, कॉन्टिंजन्सी काय आहे. मग तुमच्या अग्रीमेंट मधली तुम्हाला कॉन्टिंजन्सी बघायला पाहिजे. काही कॉन्टिंजन्सी आहे तर ती कंप्लीट झाल्याशिवाय तुम्हाला पुढचा पार्ट करता येत नाही. मग त्यासाठी तुमचं परत अग्रीमेंट नीट वाचा, त्याच्यात आहे का काही कॉन्टिंजन्सी. जर कॉन्टिंजन्सी असेल तर ते झाली का ती घटना, मग ती घटना झाली तर तुम्हाला मागता येईल. म्हणजे समजा लाईफ इन्शुरन्स, त्या माणसाची डेथ झाली तर तुम्हाला पैसे मागता येतात. डेथ नाही झाली पण तो पिरियड संपला की त्या माणसाला ज्या अमाऊंटसाठी इन्शुरन्स केलं असेल ते मागता येतं. आता ह्याच्यात अजून काही वेळेला बऱ्याच वेळेला काय होतं, म्हणजे माझ्याकडे एक केस आली होती की चुकून बँकेमध्ये तुमचे पैसे जास्त भरले गेले. कुणी भरले तुम्हाला माहित नाही, बँकेकडनं चुकून तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले. आता असे पैसे जमा झाल्यावर तुम्ही प्रामाणिकपणे ते बँकेला परत द्यायला पाहिजे. त्या मॅटरमध्ये झालं की मला तुम्ही बँकेने चुकून पैसे भरले, मी ते पैसे वापरले, आता मी पैसे देऊ कुठून, तर असं तुम्हाला म्हणता येत नाही. तुम्हाला ते पैसे परतच द्यायला लागतात. त्यासाठी आपण कॉस्टली कॉन्ट्रॅक्ट मध्ये जातो की कॉन्ट्रॅक्ट नाही पण एखाद्या गोष्टीचे बेनिफिट तुम्हाला मिळाले. असे जर बेनिफिट तुम्हाला काही न करता मिळाले असतील तरी सुद्धा तुम्हाला त्या ते पैसे असतील तर पैसे परत द्यायला पाहिजे. चुकून वस्तू तुमच्याकडे आली असेल आणि तुम्ही वापरली तर त्याचे पैसे तुम्हाला द्यायला लागतात. आता आपण हे आलं कॉस्टली कॉन्ट्रॅक्ट मध्ये. पहिलं मी तुम्हाला सांगितलं ते कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये बघितलं. म्हणजे आता तुम्हाला तुमचा दावा करताना किंवा कॉन्ट्रॅक्ट बघताना कॉन्टिंजंट आहे का नाही. मग कॉन्टिंजंट नसेल तर तुम्ही परफॉर्मन्स मागायचा रेग्युलर कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे जाईल आणि कॉन्टिंजन्सी असेल तर ती घटना घडल्यानंतर जाईल. पण जिथे
ऍग्रीमेंटच नाहीये, कसलंच कॉन्ट्रॅक्ट नाही, पण तरी तुम्हाला समोरच्या माणसाकडनं पैसे वसूल करायचे असतील तर मग ते तुमची परिस्थिती पर्टिक्युलर आहे ती कॉसी कॉन्ट्रॅक्ट मध्ये बसते का बघायला लागते. कॉसी कॉन्ट्रॅक्ट मध्ये कसं म्हटलं लेखेनी की ते दोघांमध्ये ऍग्रीमेंट नाहीये, पण सर्कमस्टन्सेस कोर्ट असं बिलीव्ह करतं. काय होते? हॅलो हॅलो आवाज येतोय मॅम. हा ठीक आहे. मग कोर्ट तिथे काय करतं की काय कॉन्ट्रॅक्टनी काय केले, काही सर्कमस्टन्सेस डिफाईन करून ठेवलेत की ह्या पर्टिक्युलर सर्कमस्टन्सेस मध्ये जरी लेखी कॉन्ट्रॅक्ट नसेल तरी सुद्धा आपण ते कॉन्ट्रॅक्ट आहे असं कायदा मानतो आणि तुम्हाला तुमचे पैसे मिळतात. त्याच्यात मी तुम्हाला असं म्हटलं की तुम्हाला काही न करता चुकून तुमच्या बँकेत पैसे जमा झाले, चुकून पैसे जमा झाले, बँकेची चूक झाली, ह्याचा अर्थ ते पैसे तुम्हाला स्वतःकडे ठेवता येत नाहीत, ते तुम्हाला बँकेला परतच द्यायला लागतात. असंच काही वेळेला काय होतं, चुकून गुड्स तुमच्याकडे डिलिव्हर झाले आणि तुम्ही ते वापरले आणि तुम्ही म्हणता नंतर मी काही त्याचे पैसे देणार नाही, असे दावे येतात की पैसे आलेत, पैसे वापरलेत, वस्तू आल्यात, वस्तू वापरल्यात, पण पैसे दिले जात नाहीत. मग असा काही दावा तुमच्याकडे आला किंवा असा तुम्हाला दावा करायची वेळ आली तर बघायला पाहिजे की मग तुम्ही नक्की कशात बसता. मग ते कॉसी कॉन्ट्रॅक्ट मध्ये ज्या बऱ्याच दिलेल्या टर्म्स 4-5 आहेत त्या. आता बऱ्याच वेळेला काय होतं, घराचे टॅक्स भरायचे असतात, ते घराचे टॅक्स टेनंटनी भरायचे असतात किंवा काही ठिकाणी लायसन्सीनी भरायचे असतात आणि ते टॅक्स भरत नाहीत. टॅक्स भरत नाहीत म्हणून नोटीस येतात. नोटीस कुणाला येतात? मग ऑक्युपायरला पण येतात. आता ऑक्युपायरला नोटीस आल्या म्हणून ऑक्युपायरला टॅक्स भरायला लागला तर मग ते ऑक्युपायर त्याच्या मालकाकडून तो टॅक्स वसूल करू शकतो. मग आता ह्याच्यात मालकाचं आणि त्या ऑक्युपायरचं तर कॉन्ट्रॅक्ट झालेलं नाहीये. मग कॉन्ट्रॅक्ट नाही झालं तर कुठल्या बेसिसवर तो मागणार की तुम्हाला पैसे दे, मी हे भरले. मग तर घरमालक म्हणू शकतो ना, तुला कोणी सांगितलं तो भरायला. तर त्यासाठी हे कॉसी कॉन्ट्रॅक्ट येतं की जर गव्हर्नमेंटने ऑक्युपायर म्हणून तुमच्याकडनं पैसे मागितले आणि तुम्हाला ते नाहीतर घराची जप्ती येणार असं असेल तर तुम्ही पैसे भरलेत तर टेनंटनी, लायसन्सनी किंवा कोणी ऑक्युपायर असेल त्यांनी ते पैसे भरले असतील, जी त्याची जबाबदारी नसते, पण त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात भरायला लागले तर मग ते पैसे तो त्या माणसाकडनं वसूल करू शकतो. हा एक कॉसी कॉन्ट्रॅक्टला भाग आला. मग आता कॉसी कॉन्ट्रॅक्टचं थोडक्यात मी तुम्हाला कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट आपण बघायला गेलो तर सगळे इन्शुरन्सचे जे कॉन्ट्रॅक्ट असतात ते ह्याच्यामध्ये येतात, कॉन्टिंजन्सीमध्ये येतात. जनरली इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये येतात. आपल्या जनरली दाव्यामध्ये कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्टचे हेच नुकसान भरपाई वगैरे जी आपण मागतो इन्शुरन्स झालाय त्याच्यामध्ये तेवढंच येतं आणि खूप ह्याच्यात कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट बाकीच्या मोठ्या मोठ्या डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये वगैरे पण हे येऊ शकतात. आता हे 3 वेगळे झाले विषय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा कॉन्ट्रॅक्टमध्ये जो भाग येतो तो एजन्सी. आता एजन्सीमध्ये आजकालचा ट्रेंड कसा आहे की तुम्ही म्हणता की पॉवर ऑफ अटर्नी दिली, पॉवर ऑफ अटर्नी इरिव्होक केली. आता जनरल पॉवर ऑफ अटर्नीचा कन्सेप्ट कसा आहे, एकदा पॉवर ऑफ अटर्नी दिली की ती तुम्हाला रिव्होक करता येते, तो तुमचा राईटच आहे रिव्होक करणं. पण काही वेळेला ती इरिव्होकेबल होऊ शकते. मग ती केव्हा इरिव्होकेबल होऊ शकते, तर सेक्शन 202 आणि 203 जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचं बघितलं तर त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय की जर एखादी पॉवर ऑफ अटर्नी कन्सिडरेशननी दिली असेल, म्हणजे त्या एजंटचा त्या व्यवहारात काहीतरी आर्थिक संबंध असतो, त्याची काही आर्थिक गुंतवणूक असते, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे पॉवर ऑफ अटर्नी रिव्होक करता येत नाही. मग पॉवर ऑफ अटर्नी रिव्होक करता येत नाही, मग काय करणार तुम्ही, तर मग तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी रिव्होक करायची असेल तर कोर्टात वेगळा दावा करायला लागतो की ही पॉवर ऑफ अटर्नी मी दिली होती, ही रिव्होकेबल लिहिली होती, पण मला आता ही टर्मिनेट करायची. मग ती टर्मिनेट करायची असेल तर तुम्हाला सगळे त्याच्यामध्ये डिटेल्स द्यायला लागतात की हे कन्सिडरेशन मला मिळाले ते मी परत द्यायला तयार आहे किंवा हे कन्सिडरेशन जे काही दिले मला एजंटनी ते अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे फॉरफिट झाले. आता ह्या पॉवर ऑफ अटर्नी जनरली केव्हा येतात, जेव्हा डेव्हलपमेंट अग्रीमेंट आपण करतो. डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये लँडलॉर्ड काय करतो, ती एखादी प्रॉपर्टी विकसकाला म्हणजे डेव्हलपमेंटला देतो. आता त्या डेव्हलपरला त्या प्रॉपर्टीवर संपूर्ण कन्स्ट्रक्शन करायचं असतं. ते कन्स्ट्रक्शन करणं शक्य आहे का, तर त्याच्यासाठी मग प्रत्येक वेळेला तर लँडलॉर्ड अर्ज करायला ऍफिडेव्हिटला छोट्या छोट्या गोष्टीला लँडलॉर्डची सही लागते. मग अशात ते काय करतात की तुम्ही मला पॉवर ऑफ अटर्नी द्या.
आता त्यावेळेला डेव्हलपमेंट अग्रीमेंट प्रमाणे बऱ्याच वेळेला लँडलॉर्डला पैसे किंवा मोबदला म्हणजे कन्स्ट्रक्टेड एरिया द्यायचा असतो. मग अशा परिस्थितीमध्ये ते अग्रीमेंट विथ कन्सिडरेशन असतं. मग अशी पॉवर ऑफ अटर्नी तुम्हाला पटकिनी टर्मिनेट करता येईल का? जनरली आपल्याकडे अशी पॉवर टर्मिनेट करून कोर्टात जावे लावून टाकतात. पण असा दावा टिकत नाही. जर तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी कन्सिडरेशननी दिली आहे, तुम्हाला काही त्याचा फायदा मिळाला असेल, देन यू हॅव टू रिटर्न द कन्सिडरेशन, देन यू कॅन टर्मिनेट द पॉवर ऑफ अटर्नी. आता बऱ्याच वेळेला कसं असतं की आपण म्हणतो की जनरली डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये कन्सिडरेशन लिहिलेलं असतं, प्रत्यक्ष दिलेलं नसतं. म्हणून तुमचं तुम्ही जर सेक्शन 2D ऑफ कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन बघितली कन्सिडरेशन, त्यात काय म्हटलंय की कन्सिडरेशन गिव्ह पास्ट कन्सिडरेशन, फ्युचर कन्सिडरेशन. तर ॲग्रीड टू बी गिव्हन म्हणजे कन्सिडरेशन दिले नसेल. बऱ्याच डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये कसं असतं की कन्सिडरेशन दिलेलं नसतं पण प्रॉमिस टू बी गिव्हन असतं. म्हणजे आम्ही प्लॅन सँक्शन झाल्यावर एवढं डिपॉझिट देऊ, मग कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झाल्यावर एवढं तुम्हाला कन्स्ट्रक्टेड एरिया देऊ, असं म्हणतात. ते डॉक्युमेंट होतं आणि मग ती पॉवर ऑफ अटर्नी जी असते, तर मग ते लँडलॉर्डला डेव्हलपर काही देत नाही, त्यांची भांडणं होतात की लँडलॉर्ड म्हणतो मी पॉवर ऑफ अटर्नी टर्मिनेट केली. ती पॉवर ऑफ अटर्नी टर्मिनेट केली की डेव्हलपरला काय करायला लागतं, त्याला कोर्टात जाण्याशिवाय पर्यायच राहत नाही. मग ते जे कॅन्सलेशन रिव्होकेशन ऑफ पॉवर ऑफ अटर्नी आहे ते कसं चुकीचं आहे, म्हणून तो कोर्टात जातो. मग तो कोर्टात जातो, तिथं मग हा प्रश्न येतो की पॉवर ऑफ अटर्नी व्हॅलिडली टर्मिनेट झाली आहे का नाही. जर पॉवर ऑफ अटर्नी विथ कन्सिडरेशन असेल तर ती पॉवर ऑफ अटर्नी तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे एक नोटीस देऊन टर्मिनेट करू शकत नाही. ही गोष्ट पण तुम्हाला बघायला पाहिजे. त्यामुळे जर आपण एजन्सीचं एजंट ह्या कपॅसिटीमध्ये द्या. आता काही वेळेला काय होतं, मी आपण साधी सिंपल पॉवर ऑफ अटर्नी करतो दावा दाखल करण्याची. आता दावा दाखल करण्याची पॉवर ऑफ अटर्नी असेल तर तिथं ऑथॉरिटी दिलेली आहे, तिथे कन्सिडरेशन दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे जो पॉवर ऑफ अटर्नी होल्डर आहे तो तुमच्या वतीने दावा दाखल करू शकतो. दावा दाखल करू शकतो, दाव्याची प्रोसिडिंग कंप्लीट करू शकतो. टू सर्टन एक्सटेंट तो तुमच्या वतीने पुरावा पण देऊ शकतो. आता परत त्या एजंटनी तुमच्या वतीने पुरावा द्यायचा आणि तो पुरावा दिलेला ग्राह्य धरता येईल का, तर ह्याच्यासाठी मग तुम्हाला ती जानकी अडवाणीची जानकी भोजवानीची ऑथॉरिटी बघायला पाहिजे. आता जानकी भोजवानीच्या ऑथॉरिटीमध्ये त्यांनी काय म्हटले की पॉवर ऑफ अटर्नी होल्डर हा प्रिन्सिपलच्या फेवरमध्ये त्याच्या वतीने कोर्टामध्ये एव्हिडन्स पुरावा देऊ शकतो. आता असा पुरावा तो केव्हा देऊ शकतो, जर त्याला त्या गोष्टीचं पर्सनल नॉलेज असेल, तर वैयक्तिक नॉलेज आहे का ते बघायचं, तर तो देऊ शकतो. नाहीतर त्याचा जो एव्हिडन्स असेल तो एव्हिडन्स कोर्ट ग्राह्य धरत नाही. म्हणून मग आता आपण काही वेळेला काय करतो, दावा तर पॉवर ऑफ अटर्नी करून पॉवर ऑफ अटर्नीच्या बेसिसवर दाखल करतो. इश्यूज होतात, एव्हिडन्सची वेळ येते, त्यावेळेला तुम्हाला बघायला पाहिजे की आपल्या एजंटला त्या पॉवर ऑफ अटर्नीनी किती पॉवर दिले, तर त्याला त्याचं पर्सनल नॉलेज किती. त्याला जर पर्सनल नॉलेज असेल तरच असा पॉवर ऑफ अटर्नी होल्डर प्रिन्सिपलच्या वतीने जबानी देऊ शकतो. म्हणून मग आता आपल्याला दावा ड्राफ्ट करताना एजंट एजन्सीनी केले, आपण म्हणजे एजंट म्हणून पॉवर ऑफ अटर्नी होल्डरच्या थ्रू केले. मग तुम्हाला बघायला पाहिजे की तुमची पॉवर ऑफ अटर्नी व्हॅलिड आहे का, मग त्या पॉवर ऑफ अटर्नीला रिक्वायर्ड स्टॅम्प दिलाय का, ती पॉवर ऑफ अटर्नी नोटराईज झालेली आहे का, त्याच्यावर पॉवर ऑफ अटर्नी होल्डरची सही आहे का, पॉवर ऑफ देणार प्रिन्सिपलची सही आहे का. आता काही वेळेला कसं बाहेरगावी दिलेली पॉवर ऑफ अटर्नी असते, तर तिथं पॉवर ऑफ अटर्नी होल्डरची कदाचित सही नसते, पण पॉवर ऑफ अटर्नी देणाऱ्या माणसाची तरी सही आहे का, ती नोटराईज झाली आहे का, तुम्हाला नीट बघायला पाहिजे. काही वेळेला कसं होतं, घाईघाईत पॉवर ऑफ अटर्नी येते पण 2-3 लोकांनी दिली, एखाद्याची सहीच नसते. मग त्या पॉवर ऑफ अटर्नी तुम्हाला दावा करता येतो का. मग काही वेळेला कसं होतं, छोट्या गोष्टी एकदम पुराव्याच्या वेळी लक्षात येतात की पॉवर ऑफ अटर्नी मध्ये सगळ्या लोकांच्या सह्याच नाही. तर म्हणून तुम्हाला अशा वेळेला काय करायला पाहिजे की आपण पॉवर ऑफ अटर्नी जी लिहितो आहे त्या पॉवर ऑफ अटर्नी लिहिण्याचा हेतू काय, पर्पज काय आहे, आणि मग ते कंटेंट्स त्या पॉवर ऑफ अटर्नीत आलेत का हे तुम्हाला चेक करायला पाहिजे. आणि मग त्या बेसिसवर तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नीच्या थ्रू दावा दाखल करता येतो. मग आता ह्या पॉवर ऑफ अटर्नी आपण ज्याला स्पेसिफिक पॉवर ऑफ अटर्नी म्हणतो की ही फक्त दाव्यापुरती असते. तशी दुसरी पॉवर ऑफ अटर्नी काही वेळेला आपण कशी घेतो, फक्त ऍडमिशनची पॉवर ऑफ अटर्नी असते. म्हणजे त्या मी माझं साईन केलेलं डॉक्युमेंट पण मी सब रजिस्ट्रारच्या ऑफिसला जाऊ शकत नाही. मग सब रजिस्ट्रारच्या ऑफिसला मी जाऊ शकत नाही तर मग माझा मार्ग संपलाच का.
तर मार्ग नाही संपत. मग अशा वेळेला मी काय करू शकते की मी एक रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटर्नी द्यायची आणि मी सांगू शकते की बाबा ही अशी अशी पॉवर ऑफ अटर्नी मी सही केलेलं कुठलंही डॉक्युमेंट माझ्या वतीने सब रजिस्ट्रारच्या समोर तू जाऊन ऍडमिट करू शकतो. अशी जी पॉवर ऑफ अटर्नी असेल तर अशी पॉवर ऑफ अटर्नी तुम्ही डॉक्युमेंटला जोडली तर तुमच्या वतीने ते डॉक्युमेंट रजिस्टर होतं. तर त्याला म्हणून आपण म्हणतो ऍडमिशनची पॉवर ऑफ अटर्नी. पण ऍडमिशनची पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर होणं जरुरीचं आहे. मग ती रजिस्टर झाली असेल तर तुमचं डॉक्युमेंट रजिस्टर होतं, नाहीतर तुमचं डॉक्युमेंट रजिस्टर होत नाही. नाहीतर मग त्या ज्याने सही केली त्याला तिथे यायला लागतं. त्यामुळे आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला पॉवर ऑफ अटर्नीचा पण कन्सेप्ट बघायला पाहिजे की पॉवर ऑफ अटर्नी आपण जी करतोय ती आपला पर्पज सॉल्व्ह करते का, ती पॉवर ऑफ अटर्नी नोटराईज चालणार आहे का ती पॉवर ऑफ अटर्नी आपल्याला रजिस्टरच करायला लागणार आहे, ह्या गोष्टी बघणं अत्यंत जरुरीचं आहे. आपण म्हणून जेव्हा डेव्हलपमेंट अग्रीमेंट सोबत ज्या पॉवर ऑफ अटर्नी केल्या जातात त्या पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर असणं जरुरीचं असतं. त्या जर रजिस्टर नसतील तर त्या पॉवर ऑफ अटर्नीच्या बेसिसवर त्या माणसाला काम करता येत नाही. म्हणून आपण काही वेळेला काय करतो की पॉवर ऑफ अटर्नी दाखल करतात नुसतं दाव्यामध्ये, डेव्हलपमेंट अग्रीमेंट करत नाहीत कारण त्याच्यावर स्टॅम्प भरलेला नसतो. मग आता त्याच्यावर स्टॅम्प भरलेला नसेल तर तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी इंडिपेंडेंटली वाचता येत नाही. मग अशी पॉवर ऑफ अटर्नी तुम्हाला त्या डेव्हलपमेंट अग्रीमेंट बरोबर वाचायला लागते. मग त्याच्यात कोर्टात इश्यू काय येतो की दिस पॉवर ऑफ अटर्नी इज नॉट प्रॉपरली स्टॅम्प्ड अँड नॉट प्रॉपरली एक्झिक्युटेड, प्रॉपरली रजिस्टर्ड. मग असं असताना तर तुम्हाला हा लॅक्युना कसा भरून काढायचा, तर मग तुम्हाला कोर्टात डेव्हलपमेंट अग्रीमेंट दाखल करायला लागतं. आता डेव्हलपमेंट अग्रीमेंट आपण दाखल करायला गेलो तर लक्षात येते की डेव्हलपमेंट अग्रीमेंटला स्टॅम्पच दिलेले नसतं, डेव्हलपमेंट अग्रीमेंट रजिस्टरही केलेलं नसतं, पण पॉवर ऑफ अटर्नी फक्त कशी मॅनेज करून रजिस्टर करून घेतलेली असते. मग अशी पॉवर ऑफ अटर्नी चालत नाही. मग पॉवर ऑफ अटर्नी होल्डर म्हणून दावा करायचा असेल तर तुम्हाला हे पॉवर ऑफ अटर्नी मी आता सांगितले हे सगळे क्रायटेरिया बघायला लागतात. मग आता पॉवर ऑफ अटर्नी विथ कन्सिडरेशन आहे का विदाउट कन्सिडरेशन आहे, आणि विदाउट कन्सिडरेशन असेल दाव्यापुरती असेल ज्याच्यात रजिस्टर्ड डॉक्युमेंट प्रॉपर्टी विकायची नाहीये अशी सिंपल पॉवर ऑफ अटर्नी असेल तर नुसती नोटराईज पण चालते. पण जर त्या पॉवर ऑफ अटर्नी होल्डरला एखादी प्रॉपर्टी विकायचे राईट्स दिले असतील, त्याचं कन्सिडरेशन घ्यायचे राईट्स दिले असतील तर अशी पॉवर ऑफ अटर्नी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत रजिस्टर लागते. मग तुम्ही ते रजिस्ट्रेशनला जातो तेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन स्टॅम्प ऍक्ट प्रमाणे आपल्याला बघायला पाहिजे की त्या पॉवर ऑफ अटर्नीला किती स्टॅम्प पाहिजे. जेवढा स्टॅम्प पाहिजे तेवढा लावून तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर करून घेऊन डॉक्युमेंट करू शकता. सो आता हा पॉवर ऑफ अटर्नीचा इश्यू संपला. आता ह्याच्या परत दुसरं कसं येतं, काही वेळेला आपल्याला आपण डॉक्युमेंट करत असताना फक्त पॉवर ऑफ अटर्नी चॅलेंज करतो की ही पॉवर ऑफ अटर्नी व्हॅलिडली नाही दिली. मग त्याने पॉवर ऑफ अटर्नीला कन्सिडरेशन दिले की नाही, मग हा परत कन्सेप्ट बघतात. मग त्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला कुठल्या डॉक्युमेंटमध्ये पॉवर ऑफ अटर्नी दिली, म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी जर तुमचं प्रिन्सिपल डॉक्युमेंट नसेल आणि दुसऱ्या कुठल्या तरी डॉक्युमेंट मुळे ती पॉवर ऑफ अटर्नी दिली किंवा त्या डॉक्युमेंटमध्ये कबूल केले म्हणून पॉवर ऑफ अटर्नी दिली असं असेल तर तुम्हाला परत मग ती पॉवर ऑफ अटर्नी ते प्रिन्सिपल डॉक्युमेंट बघायला पाहिजे आणि आपण कंटिन्यू करू शकतो. सो हा भाग झाला. अगदी ढोबळ मानाने मी तुम्हाला एजन्सी अग्रीमेंट असेल की एजंट आपल्या कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा शेवटचा चॅप्टर आहे की एजंट. मग आता एजंटचं काही वेळेला कसं होतं की एजंटच्याच विरुद्ध तुम्हाला दावा करायला लागतं. म्हणजे काही एजंटकडे कमिशन एजंट नेमलेले असतात, मग प्रिन्सिपलचे काही अमाऊंट विक्रीचे पैसे त्या एजंटकडे दिले असतात, तो एजंट त्यांना पैसे देत नाही, किंवा प्रिन्सिपल काम करून घेतो पण एजंटला पैसे देत नाही. असे पण तुमच्याकडे दावे येऊ शकतात की ज्याच्यामध्ये डिस्प्यूट इज बिटवीन प्रिन्सिपल आणि एजंट. प्रिन्सिपल आणि एजंट मध्ये डिस्प्यूट आहे की जो इमोबल प्रॉपर्टीला कनेक्टेड नाहीये, जो मुवेबल प्रॉपर्टीला कनेक्टेड आहे आणि त्या एजंटने काही सर्व्हिसेस दिलेल्या असतील आणि त्या सर्व्हिसेस प्रिन्सिपलने घेतलेल्या असतील तर अशा परिस्थितीमध्ये तो टाळू शकते. हिशोब त्यांचे क्लिअर झालेत का. मग आता हे असे दावे तुमच्याकडे येतात जेव्हा बेसिकली याच्यामध्ये रनिंग अकाउंट ठेवलेलं असतं. रनिंग अकाउंट ठेवलेलं असतं, मग रनिंग अकाउंट मध्ये इतका माल विकला, इतके पैसे दिले, इतकी तुम्हाला एजंटचं कमिशन मिळतं. मग त्याच्यात तुम्हाला सगळे त्यांचे जे अकाउंट्स एक्स्ट्रॅक्ट असतात ते बघायला लागतात. ते अकाउंट एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला कोर्टातनं व्हेरीफाय करून घ्यायला लागतात. मग तुम्हाला तुमचे सगळे जे अकाउंट बुक्स असतात ज्याचे तुम्ही एक्स्ट्रॅक्ट तयार करतात ते एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला नाझरकडनं व्हेरीफाय करून घ्यायला लागतात आणि त्या व्हेरीफाय केलेल्या एक्स्ट्रॅक्ट वरून मग तुम्ही कोर्टात रिकव्हरीचे दावे करू शकता.
पण ह्याच्यासाठी मग तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट आणि हे आपल्या एजंट आणि प्रिन्सिपल ह्या दोघांमधलं अग्रीमेंट दाखल करायला लागतं. तर काही वेळेला कसं होतं, एजन्सीमध्ये डॉक्युमेंटच नसतं एजंट्स म्हणून अपॉइंट केलेलं, पण तो माणूस करत असतो. अशा गोष्टी तुम्हाला बहुतेक सगळ्या छोट्या गावांमध्ये अडत दुकानदार आणि त्यांच्यासाठी काम करणारे एजंट अशा दाव्यांमध्ये हा इश्यू येऊ शकतो, की तो एजंट म्हणून काम करतोय आणि प्रिन्सिपल पण त्याला काम करू देतोय. तो काम करतो, मालाचे पैसे आणून देतो, मग त्याला एजंट प्रमाणे हे मिळत, त्या एजन्सीची अमाऊंट मिळत नाही. आता असे परत असे डिस्प्यूट कशात येतात? ब्रोकर. बऱ्याच वेळेला आपण प्रॉपर्टी विकत घेताना ब्रोकरेज कबूल करतो. आता ब्रोकरेज कबूल केलेलं असतं आणि त्याला ब्रोकरेज कोणी देत नाही. मग अशा वेळेला ब्रोकरच्या वतीने तुम्हाला परत कोर्टात दावे करायला लागतात. आता अशा ब्रोकरच्या वतीने कोर्टात दावे करायचं, जनरली ब्रोकर बरोबर कोणीच अग्रीमेंट करत नाही. छोटे छोटे एकेका सिंगल ट्रान्झॅक्शनला ब्रोकर बरोबर अग्रीमेंट करायचा प्रश्न येत नाही. पण मग त्याच्यामध्ये मग ब्रोकरनी पैसे कसे मागायचे? आता आपल्याला बघायला लागते की ब्रोकरनी त्या प्रॉपर्टीच्या ट्रान्झॅक्शनसाठी त्यांनी काय केलं, म्हणजे काय डॉक्युमेंट गोळा केले का, मग त्या परचेसर काही डॉक्युमेंट दिले का, परचेसरकडनं काही डॉक्युमेंट घेऊन त्या वेंडरला नेऊन दिले का. या सगळ्या प्रकरणात ब्रोकरनी परचेसरला आणि विकणाऱ्या माणसाला म्हणजे वेंडर आणि परचेसरला एकत्र आणलं, त्या दोघांना एकत्र आणलं आणि त्याचं आउटकम काय, एखादं ट्रान्झॅक्शन निघालं. तर हे सगळे श्रम केल्याबद्दल त्या ब्रोकरला पैसे मिळणार आहेत का? तर त्याला ब्रोकरेज तर मिळाला पाहिजे. मग त्यात जनरल ट्रेंड कसं आहे की किती % ब्रोकरेज द्यावं. मग ओरल अग्रीमेंट आहे, ब्रोकरनी काम केलेले आणि ब्रोकरला पैसे मिळतात. असे दावे करायची वेळ आली तुमच्याकडे की ब्रोकरेजचे डॉक्युमेंट नाहीये, ब्रोकर कसा कॅपॅसिटीत मागणार, ब्रोकर हा एजंट ह्या कॅपॅसिटीतच मागणार. मग एजंटच्या कॅपॅसिटीमध्ये ब्रोकरनी काय काम केलं? जरी आता इथं कसं इम्प्लाइड एजन्सीचा कन्सेप्ट येतो की जिथं एक्सप्रेस अग्रीमेंट नाहीये अपॉइंटमेंटचं, पण तरी तो एजंट म्हणून काम करतो. मग त्याला आपण इम्प्लाइड एजन्सी असं म्हणतो. मग इम्प्लाइड एजन्सी कुठल्या कुठल्या सर्कमस्टन्सेस मध्ये आपण पकडू शकतो याचा विचार करायला पाहिजे. आणि मग असे तुम्हाला ब्रोकरेजचे दावे करता येतात. मग आता हे असे ब्रोकरेजचे दावे तुम्हाला पार्टीच्या वतीने डिफेंड करायची वेळ येते. मग तेव्हा असा बऱ्याच वेळेला डिफेन्स घेतला जातो की ह्यांनी काही केलंच नाही, हे माझीच डॉक्युमेंट होती, परचेसर म्हणतो मी हीच डॉक्युमेंट काढली, ह्याचा काही रूलच नव्हता. मग आता इथे येतो पुरावा तुमच्याकडे काय आहे. म्हणून मग अशा वेळेला तुम्हाला त्यांचं काय कम्युनिकेशन झालंय, ते सर्टिफाईड कॉपीज कोणी घेतल्या, त्या सर्टिफाईड कॉपीजवर तुम्हाला कोणी अप्लाय केलंय ह्याचं सुद्धा नाव असतं. मग त्याच्यामध्ये जर ब्रोकरचं नाव आलं तर मग ब्रोकर तर तुम्हाला फ्री सर्व्हिस देणार नाही. मग त्याच्यात ते ब्रोकरेजमध्ये त्याला ते पैसे मिळून. तर हा एक एजन्सीचा टॉपिक झाला. नंतर कन्सिडरेशन तर आपण बघितलं. आता तुमच्या काही शंका असतील तर मागच्या आणि आत्ताच्या ह्याच्यात तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला हे करते, ते तुमच्या शंकांचं उत्तर देते. हॅलो हॅलो हा, गुड इव्हनिंग मॅडम. हा, गुड इव्हनिंग. मी ऍडव्होकेट चेतन डाळे बोलतोय बार्शीतून. बोला ना. मला असा प्रश्न विचारायचा आहे की साधारणतः एखाद्या पार्टनरशिप फर्म कडून किंवा कोणत्याही बँकेकडून किंवा कंपनीकडून एक अथॉरिटी लेटर दिलं जातं आणि त्याच्या आधारे दावे दाखल केले जातात किंवा डिफेंड केले जातात. तर अशा वेळेस त्याला कोणताही स्टॅम्प नसतो किंवा अथॉरिटी लेटरला कोणते नोटरी करार किंवा कोणतेही काही दस्तावेज केलेले नसतात. नाही, हा बरोबर आहे तुमचा प्रश्न. आता मग हे स्टॅम्प ऑथॉरिटी लेटर कोण, ऐकून घ्या ना, हे ऑथॉरिटी लेटर कोण देतं? आता जनरली बँका देतात. बँका देत असतील तर बँका सोसायटी आहे का? ती सोसायटी असेल तर रजिस्टर्ड सोसायटी, त्यांचं रिझोल्युशन लागतं. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर त्यांचं रिझोल्युशन लागतं. ते ऑथॉरिटी लेटर आहे. मग त्याला तुम्हाला स्टॅम्पची गरज नसते. इथे समजून घ्या, जिथे लिगल पर्सन आहे, नॅचरल पर्सन नाहीये, तिथे मग तुम्हाला आता म्हणून पार्टनरशिप डीड मध्ये तुमचा प्रश्न पार्टनरशिप वरचा आहे. तर पार्टनरशिप डीड मध्ये तुमच्या लिहिलंय का की कुठल्याही एखाद्या पार्टनरला ऑथॉरिटी देता येते? आणि मग त्या पार्टनरशिप डीड प्रमाणे जर सगळ्या पार्टनरनी एका पार्टनरला ऑथॉरिटी दिली तर ही कॅन रिप्रेझेंट, मग त्याच्यासाठी तुम्हाला स्टॅम्पची गरज नाहीये. पण असं तुमचा रिझोल्युशन प्रश्न वगैरे कसा देणं, येतात? कंपनीतर्फे काय? वगैरे रिझोल्युशन वगैरे दाखल करणं गरजेचं आहे का?
हा प्रश्नच नाही. मग कंपनीतर्फे तुम्ही कंपनी लिगल पर्सन आहे, मग त्याला हो. नॅचरल पर्सन कोण रिप्रेझेंट करतं हे महत्वाचं आहे ना. मग त्याच्यासाठी हा. कंपनीचं रिझोल्युशन लागतं. मग रिझोल्युशन त्यांचं बोर्ड ऑफ डायरेक्टरचं असतं. मग तुम्ही हो कोर्टात बरोबर. काय दाखल करता, त्याची ट्रू कॉपी दाखल करता. ट्रू कॉपी. हा. आणि ट्रू कॉपीवर त्यांची सही असली की मग तुम्हाला वेगळी पॉवर ऑफ अटर्नीची गरज नाही ना. मग अशा वेळेस त्या ज्यांनी कोणी अथॉरिटी दिली त्यांना हा. कोर्टात ऍज अ विटनेस म्हणून बोलवणं गरजेचं आहे का? आता म्हणजे कसं तो आहे माहितीये डिस्प्यूट का, असेल तर. तुमचं ऐकून घ्या. ज्या माणसाने तुम्हाला ऑथॉरिटी दिली आहे, ज्याचं बोर्ड ऑफ रिझोल्युशन प्रमाणे आहे, तर जनरली ते ऍक्सेप्ट होतं. पण जर कोणी चॅलेंजेस केलं की ह्या माणसाला ही ऑथॉरिटी देण्याचे राईट्सच नाही, हम्म. तर मात्र मग तुम्हाला तो माणूस तपासायला पाहिजे, त्याला कशी ऑथॉरिटी आहे. मग कंपनीचं तुम्हाला प्रॉस्पेक्टस दाखल करून त्याच्याप्रमाणे कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंग झाल्या आणि त्या हा. मीटिंगमध्ये ह्याला अपॉइंट केलं. कारण माझ्या एका दाव्यामध्ये मी डिफेंड करतोय कंपनीच्या अगेन्स्ट, त्याच्यामध्ये हा. रिझोल्युशन नाही किंवा काहीच नाही, फक्त पॉवर तर ऑफ मग तुम्ही अटर्नी. चॅलेंज करू शकता दावा हो, नॉट मी मेंटेनेबल चॅलेंज म्हणून. केला. हा आणि ऑर्डर 29 सीपीसी ऑर्डर 29(1) प्रमाणे हा हा इट इज अ नेसेसरी बाइंडिंग ड्युटी ऑफ द प्लॅन्टिफ टू हा व्हेरीफाय अँड जे म्हणजे त्याच्यावर जी काही सिग्नेटरी अथॉरिटी वगैरे आहे ती हा पण चॅलेंज केली होती. हा कोर्टाने त्याबद्दल इश्यू फ्रेम केला नाही, मेंटेबिलिटी ऑफ द सूट. हा. म्हणजे तर मग आता क्रॉस मध्ये तुम्ही वगैरे पण घेतलं होतं. ऐकून घ्या, तुम्ही इश्यू फ्रेम नसेल केला कोर्टाने, तर तुम्ही अर्ज देऊ शकता ना इश्यू फ्रेम करा म्हणून. हो, अर्ज सुद्धा दिला होता, ऑलरेडी हा रिजेक्ट झाला. हा. आणि पण मग आणि त्यानंतर म्हणजे दावा ठीक आहे त्यांचा डिसमिस झाला, पण अदर लिमिटेशन ग्राउंडवर वगैरे तो हा दावा डिसमिस झाला. परंतु हा मला जे अपेक्षित होतं की मेंटेबिलिटी ऑफ द सूट ह्या हा ग्राउंडवरनं पण रिजेक्ट होणं गरजेचं होतं. हा. पण आता प्रत्येकाचे काय होतं माहितीये का तुम्हाला, अशा अशा प्रकरणात काय होतं, तुम्हाला आता तुमचा दावा डिसमिस झालाय, नाही, त्यामुळे अगेन तुम्हाला मी तर डिपेंडंट अपील, आहे. ऐकून घ्या, तुम्हाला त्याच्यात अपील करायची गरज नाहीये. हा, नाही. पण जर अपील झालं हम्म. तर तुम्ही त्यात क्रॉस ऑब्जेक्शन देऊन हे पॉईंट काढू शकता ना. हो हो, मला तर तो चान्स आहेच काय अडचण नाही. हा, मग तोच आहे. मग दुसरा याच्यात काही चान्सेस नाहीये. हा हा, म्हणजे स्टॅम्प ड्युटीचा वगैरे युज होणार नाही. नाही, ह्याच्यात येऊ शकत नाही स्टॅम्प ड्युटीचा इश्यू. ठीक आहे, कारण कारण स्टॅम्प हे लक्षात घ्या, लिगल पर्सनला कोणीतरी नॅचरल पर्सन रिप्रेझेंट करतोय. त्यामुळे ह्याच्यात हे ट्रस्टमध्ये पण नाही लागत, कंपनीमध्ये पण नाही लागत, पार्टनरशिपमध्ये सुद्धा त्यांच्या पार्टनरशिप डीड प्रमाणे ऑथॉरिटी लेटर ते देऊ शकतात. तिथे तुम्हाला स्टॅम्प ड्युटीची गरज नाही. पण इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. जसं पीओ मध्ये म्हणजे देणार आणि घेणार असतात, तसं हा. अथॉरिटी लेटर मध्ये बहुतांशी दिसून येत नाही की म्हणजे दोघांची सिग्नेटरी. नाही, पण याचा गरजच नाही ना. नॅचरल पर्सनला देतोय, देणारा कोण आहे, लिगल हा. पर्सन. अच्छा अच्छा. आणि तो त्या नॅचरल पर्सनला देतोय त्यांच्या, आणि ते कुठल्या त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनच्या फ्रेमवर्क मध्ये देतोय, त्यामुळे त्याला स्टॅम्पचा प्रश्नच येत नाही ना. ओके, तुम्ही थँक्यू मॅडम. रजिस्ट्रेशन, तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही कुठल्या डॉक्युमेंटला स्टॅम्प लागतो, तुम्हाला स्टॅम्प ऍक्ट वाचायला पाहिजे त्याच्यासाठी. हो, स्टॅम्प ऍक्ट स्टॅम्प ऍक्ट मधल्या मध्ये आर्टिकल्स मध्ये तुमचं डॉक्युमेंट बसतंय का, आर्टिकल तरच त्याच्यावर 48 स्टॅम्प लागतं. हा, आर्टिकल 48 मध्ये दिलेलं आहे हा पीओ साठी. हा आणि फक्त सीपीसी ऑर्डर 3 प्रमाणे हा 3 प्रमाणे 2 क्लॉजेस दिलेले आहेत, इन पर्सन आणि अदर पर्सन, हा ज्युडिशियल पर्सन. त्याच्या खाली ही दिली जाते अथॉरिटी लेटर. ती पण मग चेक केलं, तसे अथॉरिटी पण मला मिळाली, ती पण मी हा दाखल केली ती. हा. नाही, म्हणजे आता हे बघा, बँक रिलेटेड कोर्टाने तो होती. इश्यू घेतला नाही, हा मग हा, इथे येऊ शकत नाही ना. हा हा हा. ते तुम्हाला क्रॉस ऑब्जेक्शन अपिलात, जर अपिलात गेलं तर घ्यायचं, नाही तर नाही. हा, नाही, ठीक आहे. आणि आपण खूप चांगली माहिती सांगितली, आणि जे प्रोसिजरली भाग अडचणी येतात हा. त्याप्रमाणे आता आपण माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद मॅडम. हे बघा, मी हे आपलं सागर नेवसे आणि त्यांच्या सगळ्या लोकांना सांगितलं की मी पुस्तक घेऊन तुम्हाला सेक्शन वाचून समजावून सांगण्यापेक्षा हो. त्याचं तुम्हाला प्रॅक्टिकली काय काय प्रॉब्लेम येऊ शकतो ते आपण हा. बघूया. आणि हो. बेसिकली मी माझ्या एक लक्षात आलं की 40-45 वर्ष माझा शिक्षक म्हणून पण अनुभव आहे, सिनियर म्हणून पण अनुभव आहे. तर खूप वेळेला काय होतं, माझ्या असं लक्षात आलं, माझं स्वतःचं शिक्षण मराठी मीडियम मध्ये झालेलं आहे. हा मला इंग्लिश 8वीला इंट्रोड्यूस झालं, पण हम्म. त्याच्यानंतर सुद्धा मी स्वतःच माझं इंग्लिश डेव्हलप केलं, कारण माझे वडील शिकलेले होते, मला बाकीच्या लोकांनी खूप गाईड केलं. पण जर मराठी मीडियम मधल्या लोकांना काही वेळेला कायदा समजायला पण प्रॉब्लेम होतो, त्याचे इंटरप्रिटेशनला पण प्रॉब्लेम येतो, म्हणून मी त्यांना म्हटलं की मॅक्झिमम आय विल यूज मराठी.
मला कारण मराठी शिकणाऱ्या लोकांना, मराठीतनं शिकलेल्या लोकांना मदत करायला आवडेल, कारण त्यांच्या काय डिफिकल्टीज आहेत हे आम्ही स्वतः फेस केलेल्या आहेत. आणि आता बहुतांशी प्रकरण अप टू डिस्ट्रिक्ट कोर्ट, जे लँग्वेज ऑफ द कोर्ट इज मराठीत झालेली, मराठी झाली. भले पुरावा असो वगैरे दाखल सगळे जे काय असेल ते. पण काय होतं माहितीये का, शेवटी तुमचा कायदा तर इंग्लिशमध्ये आहे ना. हो हो हो. त्यामुळे त्याचं इंटरमिडिएट मी खूप वेळेला बघितलं की कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट किंवा कॉसी कॉन्ट्रॅक्ट ह्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा कॉन्टिंजन्सी हा कन्सेप्टच समजायला वेळ लागतो, त्याची क्लॅरिटी येत नाही. नमस्कार मॅडम. ओके, थँक्यू. मी ऍडव्होकेट प्रेरणा चंदानी बोलते. बोल ना. मला एक क्वेश्चन होता मॅम. तुम्ही आता ते DAPA आणि पॉवर त्याच्या अनुषंगाने दिली जाणारी पॉवर ऑफ अटर्नी मध्ये ऍग्रीड कन्सिडरेशन हा प्रकार तुम्ही उल्लेखला, तर त्याच्याबद्दल थोडा अजून एक्सप्लेन करू शकाल का? देते मी सांगते. कसं असतं माहितीये का, डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये लँड ओन मालक डेव्हलपरला त्या लँडवर कन्स्ट्रक्शन करून विकायची परवानगी देते. बरोबर आहे. आता ती विकून त्याचे पैसे तो डेव्हलपर घेतो आणि त्याच्या बदल्यात तो तुम्हाला पैसे देणार असतो किंवा बांधकाम देणार असतो. बरोबर. त्याच्यामुळे इथं डेव्हलपर हा एजंट पण म्हणून तुमचं काम करतो आणि तुम्ही त्याला जेव्हा पॉवर ऑफ अटर्नी देता तेव्हा ती पॉवर ऑफ अटर्नी तो एजंटला कन्सिडरेशन त्यांनी तुम्हाला दिलंय किंवा द्यायचं कबूल केलंय, म्हणून तुम्ही ती पॉवर ऑफ अटर्नी इरिव्होकेबल करता, म्हणजे कधीही रद्द न होणारी. आता कधी रद्द, पॉवर ऑफ अटर्नीचा कन्सेप्ट मुळातच रद्द होणारी असते, कारण मर्जीप्रमाणे प्रिन्सिपल तो करू शकतो. पण 202, 203 मध्ये म्हटले की मोबदल्यापोटी पॉवर ऑफ अटर्नी दिली, तर मोबदल्यापोटी पॉवर ऑफ अटर्नी दिली असं असेल तर मग त्या एजंटचं नुकसान कसं तुम्हाला करता येईल? मग त्याचा कन्सेप्ट असा आहे की जेव्हा डेव्हलपमेंट अग्रीमेंट करतो, डेव्हलपमेंट अग्रीमेंट प्रमाणे डेव्हलपमेंट करण्यासाठी काही पॉवर्स डेव्हलपरला देणं जरुरीच असतं, त्याच्याशिवाय तो कामच नाही करू शकत पुढचं डेव्हलपमेंटचं. मग अशा ह्याच्यामध्ये त्या डेव्हलपरला प्रत्येक गोष्टीसाठी लँडलॉर्डकडे गेलं तर त्याची जी पैशाची मोठी इन्व्हेस्टमेंट होणार आहे त्याच्यात, त्याला काय प्रोटेक्शन मिळणार? म्हणून ती पॉवर ऑफ अटर्नी देते. ती पॉवर ऑफ अटर्नी डेव्हलपमेंट अग्रीमेंटला धरून असते. ती पॉवर ऑफ अटर्नी हे स्वतंत्र डॉक्युमेंट नाही. ते पॉवर ऑफ अटर्नी तुम्हाला त्या विकसन करारनाम्यासोबत वाचायला लागते. त्या विकसन करारनाम्यानुसार ती पॉवर ऑफ अटर्नी दिलेली असते. म्हणून त्या विकसन करारनाम्यात जो मोबदला दिलाय तो मोबदला तुम्हाला मिळालाय म्हणून दिली, आणि त्यामुळे तुम्ही त्या एजंटचा इंटरेस्ट प्रोटेक्ट व्हायला पाहिजे म्हणून ती इरिव्होकेबलला तुम्हाला कन्सिडरेशन मुळे दिली, म्हणून ती अशी कॅन्सल करता येत नाही रिव्होक. म्हणजे त्या DAPA मध्ये जे कन्स्ट्रक्शन बांधून देणार आहे बिल्डर, ते कन्सिडरेशन होतं पॉवर ऑफ अटर्नी मध्ये, ते कन्सिडरेशन सारखं काम करतं पॉवर ऑफ. मी सांगते, तुम्ही समजून घ्या मॅडम, की प्रिन्सिपल डॉक्युमेंट तुमचं काय आहे, डेव्हलपमेंट अग्रीमेंट. बरोबर. आणि त्याच्यातच तुम्ही अग्री करता की आम्ही तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी देतो. त्यामुळे तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी स्वतंत्र नाही वाचता येत. ती पॉवर ऑफ अटर्नी तुम्हाला डेव्हलपमेंट अग्रीमेंट सोबतच वाचायला लागते. आणि मग त्या डेव्हलपमेंट अग्रीमेंट मधला काय क्रायटेरिया आहे की कशामुळे पॉवर ऑफ अटर्नी दिली आहे, आणि मग त्या पॉवर ऑफ अटर्नी त्या डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये काही कन्सिडरेशन तुम्हाला एजंटनी दिले म्हणून तुम्ही त्याला ती डेव्हलपमेंटला दिली. त्याच्यामुळे ती पॉवर ऑफ अटर्नी इरिव्होकेबल झाली, का तर तुम्हाला डेव्हलपमेंट अग्रीमेंट प्रमाणे कन्सिडरेशन मिळालं किंवा मिळणार असतं पुढे बांधकाम करून. मग आता ह्याच्यात डेव्हलपरचा इंटरेस्ट काय निर्माण होतो, तो पैसे घालतो कन्स्ट्रक्शन मध्ये, हे पूर्ण कन्स्ट्रक्शन करायला किंवा ते प्लॅन सँक्शन करून घ्यायला, काही नजराना भरायचा, हा सगळा त्याचा खर्च झाला, त्याला पण प्रोटेक्शन लागतं ना. बरोबर. हा तो कन्सेप्ट आहे त्याच्यात इरिव्होकेबल. नाहीतर जनरली तुमच्या सगळ्या पॉवर ऑफ अटर्नी ह्या रिव्होकेबलच असतात. ओके ओके. ह्या स्पेसिफिक रिव्होकेबल नसतात. चालेल. थँक्यू सो मच मॅम. मी ऍडव्होकेट सायली राऊत. माझा प्रश्न आहे की परचेसर अग्रीमेंट, म्हणजे अग्रीमेंट त्यांचं ठरलं होतं लँड परचेस करण्याची एक प्लॉट, पण मीनवाईल त्यांनी थोडे पेमेंट पण, पार्ट पेमेंट पण केलेलं, पण एक थर्ड पार्टी त्याच्यामध्ये आली, मग त्यांच्यामध्ये केसेस वगैरे झाल्या आणि जे मूळ परचेसर आहेत त्यांना तो प्लॉट रिअलॉट करण्याचा पण ऑर्डर झाली. तर मग अशामध्ये जेव्हा मेन मालकांकडे गेले ते, तर त्यांनी आता त्यांच्याकडून करण्याचा जो पार्ट परफॉर्मन्स आहे तो करायला नकार दिला बाय थ्रू लेटर.
तर मग यामध्ये आता आपल्याला त्यांना परत एक लीगल नोटीस पाठवायला पाहिजे का आपण डायरेक्टली त्यांच्यावरती केस स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टची केस फाईल ह्याच्यासाठी माहितीये का, तुमचं अग्रीमेंटचे टर्म्स कंडिशन काय आहे, ते काय त्याच्यात लिहिलं आहे ह्याच्याप्रमाणे जर नोटीस मध्ये म्हटलं असेल की ऑटोमॅटिक नोटीस द्यायची गरज नाही, ओके तुम्ही दावा करू शकता, नाहीतर अदरवाईज नोटीस देणं हे ऍडवाइजेबल आहे. ओके. नाही त्यांच्यात असं नॉर्मल असं काही हे झालेलं नाही. स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचा तो प्लॉट आहे. तर जस्ट त्यांना अलॉट झालेला आहे तो शेअर बिफोर, म्हणजे इट्स अ ओल्ड मॅटर ऑफ 1974 मध्येच त्यांना तो अलॉट झाला, त्यांचं अलॉटी म्हणून नाव आलेलं आहे रेकॉर्डला. आणि ऍज सच तेव्हा काही त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स असं काही कॉन्ट्रॅक्च्युअल रिटर्न मध्ये नाही झालेलं. म्हणजे हे सगळं ओरल ह्याच्यावर चाललंय. हो, पण म्हणजे त्यांच्याकडे लेटर कन्व्हर्सेशन सगळे पेपर्स आहेत आपल्याकडे रेडी. तर मग आता परत एक लीगल नोटीस की तुम्ही परफॉर्मन्स तुमच्याकडून कॉन्ट्रॅक्ट तुमचं अग्रीमेंटच झालेलंच नसेल लेखी, तर तुम्हाला नोटीस द्यायची जरूर आहे ना. त्या नोटीस मध्ये तुम्हाला हे सगळे डिटेल द्यायला लागतील की वाय यू आर प्रिझ्युमिंग दॅट देअर इज ओरल कॉन्ट्रॅक्ट. हे थोडक्यात म्हणजे तुमचं ओरल कॉन्ट्रॅक्ट किंवा कॉन्ट्रॅक्ट बाय नंबर ऑफ हे काय म्हणतो कॉन्व्हर्सेशन, म्हणजे तुम्ही पत्र दिलं, पत्र व्यवहार, त्या पत्र व्यवहारात न ते कॉन्ट्रॅक्ट तयार झालं. हो, असं तुमचं कॉन्ट्रॅक्ट दिसतंय. तर मग ह्याच्यामध्ये तर नोटीस देणं ऍडवायजेबलच आहे. अच्छा, ओके, फाईन, थँक्यू. ओके. अजून हॅलो 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 हा बोला ना, मला ऐकू येते. हा, नमस्कार मॅडम, मी ऍडव्होकेट जगताप बोलतोय. बोला ना. आपण आता लेक्चर मध्ये सांगितलं की डेव्हलपमेंट अग्रीमेंट सोबत पॉवर ऑफ अटर्नी दिली जाते. बऱ्याचदा डेव्हलपर ह्या डेव्हलपमेंटच्या कामामध्ये जे काही त्यांचे टर्म्स अँड कंडिशन पर्सेंटेज मध्ये ठरलेले असतात, 40%, 60% लँड ओनरला, तर त्या पद्धतीने ते सब्जेक्ट टू त्या अनुषंगाने ते म्हणजे युनिट्स, फ्लॅट्स किंवा शॉप्स बनवून देणार असतात. आणि बऱ्याच केसेसमध्ये डेव्हलपर त्या टेन्युअर पिरियड मध्ये ते डेव्हलपमेंट करत नाही. आणि मग कायद्यात असा प्रश्न उभा राहतो की ज्यावेळेला स्पेसिफिक परफॉर्मन्स खाली आपल्याला सूट फाईल करायचा असतो की बाबा डेव्हलपरने असे कमिटमेंट केलेलं आहे की मला लँडच्या अगेन्स्ट मध्ये इन कन्सिडरेशन 40% माल देणार आहे तयार करून लॉक अँड की पिरियडवर. तर त्यावेळेला ज्यावेळेला आपण परफॉर्मन्सचा सूट फाईल करतो त्यावेळेला त्याची जी व्हॅल्युएशन येते ती लँड ओनरच्या कॅपॅसिटीच्या बाहेर होते. त्या कंडिशन मध्ये आपल्याला ऑन द टर्म्स ऑफ लँडच्या संदर्भात स्टॅम्प ड्युटी पे करावी लागेल की भविष्यात ते आपल्याला माल तयार करून मिळणार आहे बिल्डरकडनं. आता त्याला कसं होतं माहितीये का, तुम्हाला सूट व्हॅल्युएशन ऍक्ट आणि कोर्ट फी ऍक्ट मध्ये बघायला पाहिजे. त्याच्यात त्यांनी व्हॅल्युएशन दिले कसं द्यायचं ते, तुमचं व्हॅल्युएशन त्या अग्रीमेंट प्रमाणे जे व्हॅल्युएशन होईल त्या व्हॅल्युएशन प्रमाणे तुम्ही सूट करू शकता ना. आजच्या करंट व्हॅल्युएशन प्रमाणे करायची गरज नाही. कारण डेव्हलपमेंट अग्रीमेंट रजिस्टर्ड होतो त्यावेळेला 3 वर्षानंतर साधारण प्रस्तावित तुमचं जे काय बांधकाम होणार आहे तर त्याच्यावर ज्या वेळेला रजिस्ट्रार असतात ते व्हॅल्युएशन आपल्याला देतात की स्टॅम्प ड्युटी किती येईल आणि रजिस्ट्रेशन फी किती येईल. परंतु ज्यावेळेला आपण कोर्ट फी भरायला जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडस तुम्हाला तुमच्या अग्रीमेंट ज्या दिवशी झालं हम्म त्या दिवशीच फिक्स झालं तुम्हाला एवढा माल मिळणार आहे. येस. मग त्याच्या व्हॅल्युएशन प्रमाणे करायचं. तुम्हाला असं डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये तुम्हाला जे माल मिळणार आहे त्याचं व्हॅल्युएशन करूनच स्टॅम्प ड्युटी घेतली जाते. बरोबर. त्यामुळे त्याच व्हॅल्युएशन वर तुम्हाला कोर्ट फी पण भरायला लागते. बरोबर. ओके. नाही तर त्याच वेळेला तुमचं डेव्हलपमेंट अग्रीमेंटचं व्हॅल्युएशन होत नाही. ओके. मग त्याच्यामध्ये आपल्याला बॉम्बे कोर्ट फीज ऍक्टच्या प्रोव्हिजन खाली आपल्याला कोर्ट फी भरावी लागेल का, जे आपण रजिस्ट्रेशन करताना जी स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे किंवा तुम्हाला कोर्ट फी ऍक्टच्या आर्टिकल प्रमाणे द्यायला लागेल आणि मॅक्झिमम कोर्ट फी 3 लाख आहे. येस येस. आणि तुम्ही स्टॅम्प ड्युटी गेले तर करोड होत आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे तुम्हाला कोर्ट फी ऍक्टचं बघायला पाहिजे आणि त्याच्यासोबत ऍडव्होकेट ऍक्टचे पण काही प्रोव्हिजन्स बघायला लागतात. ओके. येस. थँक्यू मॅडम. थँक्यू. ओके, थँक्यू. थँक्यू.
प्रश्न उत्तर हॅलो. मॅम आपण थांबूयात आता. अजून कोणी असेल तर पहा ना, हॅलो 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 मॅडम. नाही तर क्लोज कर. हॅलो. हा बोला ना. हा ऍडव्होकेट परदेशी बोलतो मॅडम. बोला ना. हा मला एक प्रश्न होता असा की सध्या अनधिकृत ज्या प्रॉपर्टी आहेत किंवा तुकडाबंदी कायद्यानुसार त्या ठिकाणी सेल डीड होत नाही. मग अशा हो. वेळेस आहे ना मोबदल्याची पॉवर करतात. मोबदल्याची पॉवर केली जाते. मोबदला म्हणजे मोबदला देऊन पॉवर केली जाते. ही जी म्हणजे पॉवर आहे म्हणजे मोबदल्याची पॉवर आपण एवढे पैसे दिलेत अशी पॉवर केली जाते. मोबदल्याची पॉवर. हा तर ती मोबदल्याची पॉवर नंतर रद्द होऊ शकते का? त्याचे वारस वगैरे रद्द करू शकतात का ही पॉवर? नाही पण कशी तुम्हाला अशी इंडिपेंडेंट पॉवर ऑफ अटर्नी सिंगल डॉक्युमेंट होईल? त्याला प्रिन्सिपल डॉक्युमेंट पाहिजे ना. त्याला डेव्हलपमेंट अग्रीमेंट गरजेचंच आहे का विकसन करारनामा? कारण ऐका ना तुम्ही, पॉवर ऑफ अटर्नी हे इंडिपेंडेंट डॉक्युमेंट नाही होऊ शकत. आणि जर तुम्हाला ते इंडिपेंडेंट डॉक्युमेंट म्हणायचं असेल तर त्याच्यात तुम्हाला तुमचा सगळा व्यवहार डिस्क्लोज करायला लागतो. आणि तो व्यवहार डिस्क्लोज केला आणि तुमचं जर कुठलीही प्रॉपर्टी अनऑथराईज असेल तर ते डॉक्युमेंट रजिस्टरच होत नाही ना. त्याच्यामुळे अशी पॉवर ऑफ अटर्नी तुम्हाला दिली तर ती कशी कोर्टात तशी हे मेंटेनेबल कशी राहील? अनऑथराईज हे सगळं जर तुमचं असेल तर कोर्टात ते टिकणारच नाही ना. तुम्ही म्हणता तसं आता हा शॉर्टकट म्हणून सध्याची रुटीन प्रॅक्टिस आहे की तुकडाबंदीमुळे ते तुकडा होत नाहीये म्हणून ते डॉक्युमेंट रजिस्टर होत नाही. तर हे असं करतात उद्योग, पण ते अल्टिमेटली ते कोर्टात टिकणार नाहीये. आता तर तुम्ही मारून नेतात एवढंच आहे. ते आपण म्हणतो ना, एकदा इलिगल आहे ते इलिगलच होणार. ते लिगलाइज कसं होणार? जोपर्यंत कायद्यात ते बसत नाही तोपर्यंत तुमचा व्यवहार लिगलाइज होणार नाही ना. हॅलो. हॅलो हा मॅम, प्रश्न उत्तर आपण थांबूयात आता. हो चालेल. मॅम, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला आज दिला अरे व पुन्हा नाही, आय एकदा आम्हाला एन्जॉय. मार्गदर्शन केलं. तुमच्या या मार्गदर्शनाचा सर्वांना वकिली व्यवसायात नक्कीच फायदा होईल. जन आय अदालत संस्थेतर्फे तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते मॅडम मी. I hope everyone will enjoy it and they will get benefited. थँक्यू मॅडम. Okay, thank you. आजचे लेक्चर संपले आहे असे जाहीर करते.